आणि बातमी आहे इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भातली। आज इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची ऑनलाईन बैठक होते। या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य प्रमुख नेते सहभागी होते। माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून निश्चित केलं जाऊ शकतं। नितीश कुमार यांच्या नावाला आरजेडी आणि अन्य काही पक्षांची सहमती आहे असंही कळतंय। पण इंडिया आघाडीच्या गेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडलेला। ममता आणि केजरीवाल या बैठकीमध्ये भूमिका कोणती घेणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत दिल्लीवरनं। सोमेश, इंडिया आघाडीची एक बैठक होणार आहे, कदाचित काही महत्त्वाच्या लोकांची नावं निश्चित केली जातील काही पदांसाठी। चर्चा काय रंगते आणि आजच्या बैठकीत सहभागी कोण कोण होईल? इंडिया आघाडीला चेहरा मिळणार का या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज मिळू शकतं, कारण आज झूम ॲपद्वारे इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते हे एक बैठक घेणार आहेत। बऱ्याच दिवसांपासून इंडिया आघाडीला चेहरा नाही, निमंत्रक नाही, एका संयोजकाची निवडही इंडिया आघाडीचे नेते करू शकलेले नाहीत। यावरून एक सर्वसामान्य लोकांमध्ये, मतदारांमध्ये वेगळं परसेप्शन तयार होत होतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंडिया आघाडीची जी गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये दिल्लीत बैठक झाली, त्या बैठकीपूर्वीसुद्धा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनीही असा प्रस्ताव मांडला होता। तसंच ममता बॅनर्जींनी तर थेट मल्लिकार्जुन खरगेंचं नाव सुचवलं होतं। नितीश कुमारांनी आपण या इंडिया आघाडीच्या नेतृत्वपदी येण्यासाठी उत्सुक आहोत हे दाखवण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती। आता त्या नितीश कुमारांच्या नावाबाबत काँग्रेसही गांभीर्याने विचार करते असं आपल्याला समजतंय। पण दुसऱ्या बाजूला जे इतर दोन प्रमुख ताकदीचे नेते आहेत या इंडिया आघाडीतील, ते म्हणजे ममता बॅनर्जी आणि दुसरे अरविंद केजरीवाल, हे दोघे नितीश कुमारांच्या नावावर सहमती दर्शवणार का? कारण ममता बॅनर्जींना सुद्धा कुठेतरी स्वतः चेहरा बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे इंडिया आघाडीचा आणि त्यांनीही आपली महत्त्वाकांक्षा लपवलेली नाही। दुसऱ्या बाजूला त्यांनीच स्वतः खरगेंची नावं सुचवली होती, त्यामुळे खरगेंच्या नावाबाबत ते किती आग्रही असणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या बैठकीतून मिळतील का हे पाहावं लागेल। आजच्या बैठकीत जर इंडिया आघाडीचे नेते हे आपला एक समान चेहरा ठरवू शकले, एक कॉमन चेहरा, एक कॉमन नेता ठरवू शकले, तर ते फार मोठी अचिव्हमेंट असणार आहे इंडिया आघाडीसाठी। निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत, जागावाटपाचा मुद्दा तर खूप कळीचा मुद्दा आहे, पण त्याआधी चेहरा मिळणं खूप गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातनं आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।